नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, 2-3 दिवस झालं पाऊस झाल्यामुळे बागेमध्ये फुटवा जास्त आलेला आहे आणि तो फुटवा काढणं खूप गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, आज आपण बागेमध्ये फुटवा काढायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता, फुटवा काढणी चालू आहे आणि फुटवा जर नाही काढला तर मित्रांनो त्याचा परिणाम जी कळी निघते त्या कळीवरती होतो आणि जास्त जोर फुटव्यावरती जातो. म्हणून फुटवा काढणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि आमच्याकडे बऱ्याच दिवस पाऊस नव्हता, पण काल आणि परवा 2 दिवस जरा थोडा पाऊस झाल्यामुळे फुटव्याला जास्तच जोर आला आणि फुटवा जास्तच वाढलेला आहे. तर बघा, यांचा फुटवा काढून झालेला आहे ह्या झाडांचा. आणि ज्यांचा फुटवा काढून नाही झाला त्यांचा बघू शकता खूप फुटवा वाढलेला आहे. ते पण पुढं दाखवतो मी बघा. तर मित्रांनो, जर आपला हस्तभार आपण जर धरलेला असेल तर फुटवा काढणं खूप गरजेचं आहे. कारण फुटव्यामुळे अशा पद्धतीने मित्रांनो फुटवा काढण्याचं काम चालू आहे. तसं पाहिलं तर आता दिवाळीचा सण आलेला आहे आणि या सणामध्ये घरीच भरपूर कामे असतात. परंतु मित्रांनो, जर आपण फुटवा काढण्यात जर थोडी जर दिरंगाई केली तर मित्रांनो त्याचा परिणाम आपल्या बागेवरती होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, घरची कामं थोडी 2 दिवस बाजूला ठेवून पहिला निर्णय घेतला तो फुटवा काढायचा. आणि जवळपास मित्रांनो 2000 झाडांचा फुटवा काढायचा आहे, बघू शकता. आणि बागेला आता मित्रांनो चौकी निघायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे फुटवा काढणं खूप गरजेचं आहे, बघू शकता. पहा, खूप फुटवा निघत आहे. त्याच्यामुळे जर आपलीसुद्धा जर बाग हस्तभार आपण धरला असेल तर मित्रांनो फुटवा काढून घ्या. नाही जर फुटवा काढला तर थेट तुमच्या बागेवरती तुमच्या सेटिंग काळामध्ये त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. फुटवा एवढा नाही, पण तरी पण थोडाफार आहे, तो काढणं खूप गरजेचं आहे. बघू शकता, खूप छान सुंदर सुंदर कळ्यासुद्धा निघायला लागलेल्या आहेत. बघा, खूप छान कळ्या निघल्यात. आणि मित्रांनो काय झालंय, भरपूर दिवस पाऊस नव्हता आणि आत्ताच नेमका 2-3 दिवसापासून एकदा 2 वेळा पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे हस्तबहारामध्ये सेटिंग होण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, सेटिंग बारामध्ये थंडी वगैरे जास्त पडते आणि धुकं वगैरे जास्त येतं. आणि मग धुकं वगैरे आल्याच्या नंतर बागेमध्ये सेटिंग होत नाही. त्याच्यामुळे फवारे जास्त दाट घ्यावा लागतात, तेव्हा कुठं बाग सेटिंग होतो मित्रांनो. पण तसा हस्तबहार आमच्या इकडच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगला आहे, कारण तो नेमका उन्हाळ्यामध्ये जातो आणि उन्हाळ्यामध्ये मार्केट पण चांगलं राहतं. सेटिंगच्या काळामध्ये थोडा त्रास होतो. आणि मला एक मित्रांनो, काल एका मित्राने कमेंट केली होती की किती लोकांनी आमच्या इकडे बाग धरलेले आहेत, हस्तभार धरलेला आहे. तर मित्रांनो, आमच्या इकडं जवळजवळ 95% शेतकऱ्यांनी हस्तभार धरलेला आहे. खाली 4-5% लोकं जर सोडली तर त्यांनी धरलं नसेल. जवळपास 95% लोकांनी, शेतकऱ्यांनी हस्तबहारच धरलेला आहे आमच्या इकडं आणि हस्तबहारच धरतात. कारण हस्तबहारामध्ये मित्रांनो काय होतं, सेटिंगच्या काळामध्ये थोडा तकलीफ होते, त्रास होतो. पण नंतर जो आपलं फळ आहे, जी त्याची साईज आहे, त्याची जी क्वालिटी आहे, याची खूप छान राहते. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हा हस्तबहार नेमका मार्च-एप्रिलमध्ये काढायला जातो. त्यावेळेस मित्रांनो मालाला प्रदेशातून मागणी असते आणि भाव तेजीत असतात. आणि दुसरी गोष्ट मालाची जी चकाकी आहे, जी क्वालिटी आहे, तीसुद्धा एक नंबर राहते. त्याच्यामुळे आमच्याकडं सगळे हस्तच बहार धरतात. तर बघू शकता, खूप छान सुंदर असा हिरवागार असा सगळा डाळिंबाचा बहर आलेला आहे. खूप छान सुंदर पालवी फुटलेली आहे आणि त्याच पालवीमधून खूप छान अशा छोट्या छोट्या कळ्या पण बाहेर निघत आहे बघा. तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचं हे नियोजन आहे.
आणि खूप छान सुंदर असं आपण बघू शकता, जवळपास 2000 झाडे आहेत. तर मित्रांनो, ह्या काळामध्ये फवारा, हे पहा इकडं फुटवा काढायचा राहिलेला आहे. पहा खूप फुटवा आलेला आहे. तर मित्रांनो, ह्या काळामध्ये बागेची जी काळजी आहे ती काळजी खूप घेणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा फवारा असेल, कीड नियंत्रण असेल, असे बरेचसे आग आहेत, बुरशी असेल, असे बरेचसे रोग आहेत, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या काळामध्ये जी मधमाशी आहे ती मधमाशी थंडी आणि पावसाचा दिवस असल्यामुळे जास्त फिरत नाही आणि जास्त मधमाशी आणि जास्त न फिरल्यामुळे सेटिंगला खूप प्रॉब्लेम येतो. तर मधमाशीचा मित्रांनो सेटिंगच्या काळामध्ये खूप मोलाचं सहकार्य असतं, खूप मोलाचा वाटा असतो. जर बागेमध्ये मधमाशी जर मित्रांनो जर फिरली नाही तर सेटिंग म्हणावा तशी होत नाही. म्हणून मित्रांनो हस्तभार थोडा किचकट आहे धरण्यासाठी, म्हणजे कष्ट खूप आहे, त्रास खूप आहे, पण त्याचा फायदा मित्रांनो उन्हाळ्यामध्ये नक्कीच होत असतो, कारण भाव चांगला मिळतो. त्याच्यामुळे आहे याच्यामध्ये कष्ट भरपूर आहे. बाकीच्या बहारांपेक्षा सेटिंगच्या काळामध्ये जो खर्च आहे तो खर्च मित्रांनो जास्त प्रमाणात आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचं नियोजन आहे. आणि मित्रांनो माझ्या चॅनलवरती असेच खूप माहितीचे व्हिडिओ असतात शेतीविषयक. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ पाहत असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपणास खूप छान असे सुंदर माहितीचे व्हिडिओ मिळतील. आपण कुठून माझा व्हिडिओ पाहताय ते पण सांगा, आणि तुमच्या तिकडे कोणता बहार धरतात ते पण सांगा. कसं हवामान आहे आमच्या इकडे? तर आता सध्या पाऊस एवढ्या 8 दिवसापासून 8 दिवसात 2 वेळा पाऊस झाला आहे आणि आजसुद्धा खूप पाऊस येण्याची शक्यता आहे, कारण तशा प्रमाणाचं वातावरण आज तयार झालेलं आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आता सध्या तरी आमची बाग आहे, पावसाचं वातावरण आहे. दुसरी गोष्ट, पाऊस गेला का धुकं येतं आणि आता पुढं थंडीचं पण सावट येणार आहे. तर बघू शकता, पहा खूप छान अशा सुंदर सुंदर कळ्या निघायला लागलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचं मित्रांनो आमचं हे नियोजन आहे. तर आपणास माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा. आणि माझा मित्रांनो दुसरा एक चॅनल आहे, त्या चॅनलला सुद्धा आपण भेट देऊ शकता. तो दुसरा चॅनल आहे कैलास गावडे गोट फार्म. या चॅनलला सुद्धा भेट द्या मित्रांनो. तो शेळीपालनाचा चॅनल आहे, त्याच्यावरती शेळीपालनाविषयी माहिती आहे. तर त्या चॅनलला सुद्धा आपण भेट द्या. बाजारचे वगैरे शेळीपालनाचे बाजारचे खरेदी विक्रीचे व्हिडिओ असतात, ते सुद्धा आपण बघू शकता. कारण शेतकऱ्याला जोडधंदा म्हणजे दुसरा काहीतरी व्यवसाय लागतो, आणि आमच्या शेतीला जोडधंदा म्हणून आमचं शेळीपालन आहे. कारण शेळीपालनाचा खूप फायदा होतो, आणि तो फायदा म्हणजे मित्रांनो शेतीला लेंडीखत, आणि लेंडीखत प्रामुख्याने डाळिंब बागेसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही मित्रांनो 20-25 शेळीपालन केलेलं आहे. त्याचा उपयोग आम्हाला लेंडी खतासाठी होतो. आणि दुसरी गोष्ट, बागेसाठी भांडवल, खतं, औषधं जर आणायचं म्हटलं तर त्या शेळीपालनातून सुद्धा पैसे उपलब्ध होतात. तर मित्रांनो आपण सुद्धा अशा पद्धतीचा शेळीला जोडधंदा म्हणून शेळीपालन वगैरे करू शकता. शेतीला जोडधंदा शेळीपालन आणि शेळीला जोडधंदा शेती असा व्यवसाय आपण करू शकता. कारण मित्रांनो शेळीपालन असा व्यवसाय आहे की तो शेतीसाठी खूप फायद्याचा आहे. तर अशा पद्धतीचं मित्रांनो आमचं हे शेळी अधिक शेती असा व्यवसाय आहे. तर नक्की आवर्जून माझ्या गोट फार्मच्या चॅनलला सुद्धा आपण भेट द्या, आणि ते पण व्हिडिओ पहा. ते सुद्धा व्हिडिओ खूप छान पाहण्यासारखे आहेत. ते सुद्धा आपल्या इतर मित्रमंडळींना पण शेअर करा. तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचं नियोजन आहे बागेचं. तर आपला कसा व्यवसाय आहे, आपलं कसं शेती आहे, हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून नक्कीच आपलं सांगावे. तर असो मित्रांनो, असेच आपले वेळोवेळी नवीन माहितीचे व्हिडिओ येत राहतील.
तर नक्की आपण शेवटपर्यंत पहा. अशा पद्धतीची चौकी निघायला पाहिजे आणि ती आता चौकी निघायला मित्रांनो सुरुवात झालेली आहे. तर याच्यानंतरचं मित्रांनो वेळोवेळी फवारे कोणते घ्यावे, काय करावे या संदर्भातले सुद्धा आपले व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे आपण जर माझा चॅनल नवीन पाहत असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच माहितीचे आपणाला व्हिडिओ मिळतील. मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे बागेचं या संदर्भातली सर्व माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर असो मित्रांनो, अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे आणि जवळपास आता 2,500 आम्ही झाडे धरलेली आहेत डाळिंबाची हस्तबहार. आणि मित्रांनो नवीन झाडांची आता आम्ही लागवड करणार आहे. ती एक 800 ते 900 हजार झाडांची लागवड करायची आहे. ते सुद्धा लागवडचा व्हिडिओ आपणास नक्कीच पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये कशा पद्धतीची लागवड आहे, एक खोड पद्धत लागवडणार आहे किंवा त्याच्यामध्ये अंतर किती ठेवणार आहे, कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे या संदर्भातले सुद्धा माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. ते पण पाहू शकता आणि पुढील भविष्यात सुद्धा त्या पद्धतीचे व्हिडिओ आपले येणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर असो मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की एक कमेंट करून सांगायचे. आणि आपण नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींना मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, मी आता हा व्हिडिओ समाप्त करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मित्रांनो, माझा टाकळी हाजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे जिल्हा, इथून इथे हा माझा बाग आहे. तर आपण कुठून पाहताय ते पण सांगा. असो, ठीक आहे, धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी माऊली आणि सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.